नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपली आजची चायनीज डिश आहे व्हेज क्रिस्पी. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. चला मग बनवायला सुरुवात करूयात. 200 ग्रॅम आपण फ्लावर घेतलेला आहे. 100 ग्रॅम आपण बेबी कॉर्न घेतलेले आहे. 100 ग्रॅम शिमला मिरची, 200 ग्रॅम आपण घेतलेले आहे बीन्स, गाजर घेतलेले आहे 200 ग्रॅम, 100 ग्रॅम आपण घेतलेला आहे मशरूम. तर अशा पद्धतीने मोठे मोठे पीस मी करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घातलेली आहे आणि ह्या भाज्या फक्त आपल्याला गरम पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत. शिजवून द्यायच्या नाही आहेत, फक्त गरम पाण्यातून आपल्याला काढायच्या आहेत. उकळत्या पाण्यात मी टाकलेलं आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं ह्या भाज्या गरम पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि लगेच काढून घेतलेल्या आहेत. एका चाळणीमध्ये काढायच्या आहेत. त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्या भाज्या गरम असताना त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि अगदी थोडासा मैदा घालायचा आहे, जेणेकरून भाज्यांना फक्त वरून कोटिंग झालं पाहिजे. एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकायचा आहे. मैद्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, कॉर्नफ्लॉवरचं जास्त ठेवायचं आहे. चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे ह्या भाज्यांना असं कोटिंग करून ठेवायचं आहे. असं कोटिंग करून ठेवल्यामुळे भाज्या अजून कुरकुरीत होतात. आता एका भांड्यामध्ये मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पाव वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपण घातलेली आहे काळी मिरी, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा विनेगर आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. एवढं घट्टसर हे मिश्रण बनवायचं आहे. जास्त पातळ बनवू नका. जास्त पातळ जर बनवलं तर भाज्यांना कोटिंग व्यवस्थित बसणार नाही. आणि अगदी पाव चमचा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बेकिंग पावडर. सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर घातलेली आहे. आता बेकिंग पावडर घालून व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून दिलेलं आहे आणि आपण ज्या भाज्या ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोड्या भाज्या घालून आपल्याला आता ह्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही एक पण भाजी सोडू शकता तेलामध्ये. त्या मिश्रणामध्ये एक भाजी बुडून तेलामध्ये सोडू शकता. मी एकदम सर्व थोड्या भाज्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. ह्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला त्या हाफ फ्राय भाज्या करून घ्यायच्या आहेत. अगदी फुल तळून घ्यायच्या नाही आहेत, हाफ तळून घ्यायच्या आहेत. तरीसुद्धा कुरकुरीतपणा तुम्हाला दिसत असेल, भाज्यांना छान आलेला आहे आणि फुल गॅस करूनच मी ह्या भाज्या तळलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे, आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं जास्त ठेवायचं आहे. मैद्याने फक्त बाइंडिंग होतं म्हणून मैद्याचा वापर करायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे कुरकुरीतपणा येतो भाज्यांना, त्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण ह्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत. आता परत एकदा आपल्याला ह्या भाज्या तळायच्या, थोड्याशा थंड होऊन द्यायच्या आहेत आणि परत आपल्याला एकदा ह्या भाज्या अगदी फुल फ्राय करून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे भाज्या जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. तर परत एकदा मी ह्या भाज्या तळून घेणार आहे. आता एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. 4 चमचे आपण बारीक चिरलेलं लसूण, 2 चमचे आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. हाय फ्लेम आपण छान परतून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, म्हणजे 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आणि मी जे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिश्रण केलं होतं, मी ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्यांसाठी मला तसं 2 वेळा मिश्रण तयार करावं लागलेलं आहे. एकदम मिश्रण मी तयार करून ठेवले नाही, कारण मग काही वेळेस व्हायला जातं. आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत 4 चमचे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस, 1 चमचा आपण घातलेली आहे बेडगी मिरचीची पेस्ट, 2 चमचे घालायचा आहे टोमॅटो सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे टोमॅटो सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस, 1 किंवा 1.5 चमचा आपण घालायचा आहे सोया सॉस,
पांढरी मिरी पावडर 1 चमचा, अरोमॅट पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता कांदा पात घालूयात. तुम्हाला ग्रेव्हीचं थोडीशी पातळ बनवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण पाण्यामध्ये मिक्स करून घालू शकता. पण व्हेज क्रिस्पी आहे, मला ती अगदी ड्राय बनवायची आहे म्हणून मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला नाही आहे. अगदी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. आता या सर्व सॉसमध्ये भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत अगदी 2 मिनिट आणि त्याच्यावर कांदा पात घालायची आहे. थोडंसं विनेगर पण टाकायचं आहे. अशा प्रकारे आपली ही कुरकुरीत अशी व्हेज क्रिस्पी तयार झालेली आहे. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.